ओके, वेलकम बॅक. या चॅप्टरमध्ये आपण पुढचा एक फ्लेक्स छापा, न्यूक्लिअर फिजिक्स. पुढचा स्टार मारा मोठा, आपल्या फ्रंट पेजवर फ्लेक्स येऊ दे. न्यूक्लिअर फिजिक्स बघा. मागच्या क्लासपर्यंत आपण काय काय ॲटमवर फोकस होता आपला. आपण ॲटममध्ये काय काय शिकलो, बरंच काय काय शिकलो. आता आपण या चॅप्टरमध्ये फोकस करू न्यूक्लियसवर, ॲटमच्या आत अजून जरा झूम इन करू. बघा, रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट, रुदरफोर्ड काय म्हणाला की अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये की अल्फा पार्टिकल मॅक्सिमम आरपार गेले. ह्याचा अर्थ काय, ॲटम इज मोस्टली एम्प्टी स्पेस, मोस्टली एम्प्टी स्पेस. हा, आणि त्याच्यामध्ये पण तो काय म्हणला, त्यातले काही अल्फा पार्टिकल मोठ्या मोठ्या अँगलने डेव्हिएट पण झाले. मग रुदरफोर्ड काय म्हणला, एम्प्टी स्पेस तर आहे ॲटम, पण त्याच्यामध्ये जो काही मास आहे तो मास एका लहान जागेमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, त्याला आपण म्हणू न्यूक्लियस. ठीक आहे, आणि त्यात सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून त्यांनी त्या अल्फा पार्टिकलला रिपेल केलं, कारण अल्फा पार्टिकल इज पॉझिटिव्ह ना, हेलियम न्यूक्लियस असतो अल्फा पार्टिकल पण. ओके, तर हे सगळं रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट होता, फाइंडिंग होत्या. नाव लेट अस पटापट हे करूयात. आता ह्यातल्या बऱ्याच गोष्टी पहिले 10 मिनिटं आपण जे काय तुम्हाला शिकवणार आहे, हे तुमचं ऑलरेडी मागच्या वर्षी केमिस्ट्रीमध्ये आल्या आल्या झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला नवीन काही वाटू नये, फक्त पटापट रिवाइज करत पुढे जाऊ. लिहा प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियस, पटपट स्टार मारा. प्रॉपर्टीज. लिहा पहिली प्रॉपर्टी, न्यूक्लियस. न्यूक्लियस ऑफ एन ॲटम कंप्राइजेस ऑफ, पटपट लिहा. न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कंप्राइजेस ऑफ काय, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन्स न्यूट्रल. काय तर नवीन सांगितलं तुम्हाला आज मी एकदम. चला, मास ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचं मास आणि प्रोटॉनचं मास ऑलमोस्ट एक असतं, पण डिटेल्ड मध्ये बघायला गेलं तर न्यूट्रॉनचं मास थोडंसं जास्त असतं प्रोटॉनपेक्षा. त्याचं कारण पण तुम्हाला सांगेल नंतर मी. न्यूट्रॉनचा मास किती आहे, 1.6749 इंटू 10⁻⁻27 kg. हे न्यूट्रॉनचा मास आहे. प्रोटॉनचा मास किती आहे, 1.6726. हे 4926 मध्ये फरक आला बघा. म्हणजे प्रोटॉनचा मास थोडस कमी आहे, पण फॉर ऑल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स वी कन्सिडर मास ऑफ प्रोटॉन ऑलमोस्ट इक्वल टू मास ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. हा, हे दोघांचा पण मास एकच घेऊन चालतो, पण रिअल लाईफ मध्ये असं होत नाही. त्याचं कारण काय तुम्हाला ते पण सांगतो नंतर मी, आपण जेव्हा आइन्स्टाईन्स इक्वेशन शिकू, इक्वल टू mc². दॅट टाइम मास डिफेक्ट वगैरे आपण गोष्टी शिकू, तेव्हा मी तुम्हाला सांगेल वाय दिस इज सो. अच्छा, ॲटमच्या आत न्यूक्लियस तरी आहे. न्यूक्लियसच्या ऑब्व्हियसली आत इलेक्ट्रॉन्स नाही, न्यूक्लियसच्या बाहेर आहेत ना इलेक्ट्रॉन्स. हा, पण एनिवे इथं आले तर आता मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 9 इंटू 10⁻⁻31 kg. बघा हे किती कमी आहे. हे काय आहे, मास ऑफ प्रोटॉनच्या 1840 टाइम्स कमी आहे. अरे कळतंय, त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनचा मास निग्लेक्ट करतो. त्यामुळे न्यूक्लियसचा जेवढा मास तेवढाच त्या ॲटमचा मास आपण धरून चालतो. अरे कळतंय, झेपतंय तुम्हाला हे. अच्छा, हे झालं मासची गप्पा. दुसरा सेकंड पॉइंट लिहा पटपट, रिप्रेझेंटेशन. मला सांगा न्यूक्लियस आपण कसं रिप्रेझेंट करतो. कुठलाही एलिमेंट एक्स आहे, त्याचा न्यूक्लियस जे आहे ते आपण खाली खाली झेड लिहितो इथं, आणि इथं ए लिहितो. व्हॉट इज झेड, झेड इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर ना, ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे. अच्छा, आणि हे काय आहे, ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे काय आहे, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. व्हॉट इज ए, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियस मध्ये काय काय असतं, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ना, म्हणून न्यूट्रॉन आणि प्रोटॉनला टुगेदर काय म्हणतात, न्यूक्लियॉन. ह्याला काय म्हणतात, न्यूक्लियन. कळतंय. हा, अच्छा, अशा न्यूक्लियॉनचा किती नंबर आहेत, किती न्यूक्लियॉन्स आहेत, दॅट इज ए. एका न्यूक्लियस मध्ये ए न्यूक्लियॉन्स आहेत. अच्छा, म्हणजे दिस इज ए काय इज, ए इज नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. अच्छा, मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय सांगता येईल मला. नंबर ऑफ न्यूट्रॉनला पण न्यूट्रॉन नंबर सुद्धा म्हणतात, कॅपिटल एन. मग कॅपिटल एन किती, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ना, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे, हे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ए मायनस झेड. इतके न्यूट्रॉन्स असतात एका न्यूक्लियस मध्ये. हे झेपतं तुम्हाला हे.
हे कळतंय का बघा. अच्छा, आता अजून ह्याच्यात आपण 3 गोष्टी बघितल्या तर तुम्हाला काही नवीन नाहीये. आयसोटोप. व्हॉट आर आयसोटोप्स? व्हॉट इज आयसोटोप? आयसोटोप म्हणजे असे न्यूक्लियस, एलिमेंट्स हु हॅव सेम झेड but same atomic mass number but different, sorry, same atomic number but different atomic mass number. ओके, सेम झेड म्हणजे काय बघा, कार्बन 612, कार्बन 613, कार्बन 614, या तिघांमध्ये काय सेम आहे? झेड सेम आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम आहेत. कशामध्ये फरक आहे? न्यूट्रॉन्स वेगळे वेगळे आहेत. कळतं तुम्हाला हे? येस, दे आर आयसोटोप्स. अच्छा, असे बरेच एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, आपण याच्यात काही फार वेळ घालणार नाही. देन देर इज आयसोटोन्स. आयसोटोन्स काय आहे? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. व्हॉट आर आयसोटोन्स? असे ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. अच्छा, ह्याचं एक एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल ह्याचं घ्या, आयसोटोन्स. कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन, देअर इट इज. दोघांमध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये पण 8 न्यूट्रॉन्स आहेत, ह्याच्यामध्ये पण 8 न्यूट्रॉन्स आहेत, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. दे आर कॉल्ड आयसोटोन्स. ओके, देन देर इज आयसोबार. व्हॉट इज आयसोबार? ह्याच्या आयसोटोपच्या एक्झॅक्टली उलट, सेम ॲटॉमिक मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. अरे कळतंय? हा, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन. नायट्रोजन 714 आणि फ्लोरीन इज वेल, नायट्रोजन 714, फ्लोरीन इज 6, नॉट फ्लोरीन, कार्बन, सॉरी, कार्बन 614. अरे कळतंय तुम्हाला? शुअर. हे दोन काय आहेत? आयसोबार्स. ह्याला काय म्हणतो आपण? आयसोबार्स. अच्छा, हे तुम्हाला माहिती आहेत, काय नवीन तुम्हाला सांगितलं नाही मी. पुढे चर्चा करू. हे काय झालं? दुसरा पॉइंट. आता तिसरा बघूयात. आपण आता मासवर चर्चा ऑलरेडी करतोय, तर बघूयात. मी तुम्हाला सांगितलं मास ऑफ प्रोटॉन तरी हे आहे, पण मला सांगा केजी युनिट हे सोयीस्कर युनिट नाहीये न्यूक्लियॉनसाठी, सबॲटॉमिक पार्टिकलसाठी. केजी, कम ऑन, इट्स व्हेरी हेवी युनिट. हा, म्हणून एक नवीन युनिट इंट्रोड्यूस केलं गेलं, त्याला म्हणतात ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट ह्याला म्हणतो प्रेमाने AMU, किंवा याचा सिम्बॉल यू पण वापरतात कधी कधी. AMU. व्हॉट इज AMU? मास ऑफ प्रोटॉन किती आहे? 1.67 इंटू 10⁻⁻27 kg ला आपण मानून चालू 1 AMU. ह्याला मानून चालू किती? 1 AMU मानून चालू. अच्छा, ओके. मग तसं जर असेल तर मला सांगा, एका न्यूक्लियस मध्ये जर असा न्यूक्लियस आहे एखादा, तर ह्याचा मास किती आहे? आय कॅन से देअरफॉर मास ऑफ वन न्यूक्लियस इज इक्वल टू, ह्याच्यात किती न्यूक्लियॉन्स आहेत लक्षात घ्या. मास डिटरमाइन कोण करतं? न्यूक्लियॉन्स डिटरमाइन करतात. न्यूक्लियॉन्स हेवी आहेत. मग हे याच्यात एका न्यूक्लियॉनचं वजन 1 AMU असेल, तर ए न्यूक्लियॉनचं वजन किती आहे? A AMU, किंवा A इंटू केजी मध्ये 1.67 इंटू 10⁻⁻27 kg ना. कारण 1 AMU म्हणजे इतकं केजी, म्हणजे A AMU म्हणजे ह्याला याच्याने मल्टिप्लाय करा, एवढा केजी. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? मास ऑफ वन न्यूक्लियस. एका न्यूक्लियस एवढा मास आहे. अच्छा, पण मला एक काय माहिती आहे? I know 1 mole of a substance. 1 mole of a substance. Obviously, atomic form मध्ये जो आहे त्याचा चर्चा करू. Atomic form मध्ये जो आहे त्याचा 1 mole of a substance किती असतो? How many atoms? 1.6 6.023 into 10⁻23 atoms. अरे कळतंय? बोला, कळतंय तुम्हाला? ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणतो आपण याला. ॲव्होगॅड्रो नंबर.
अच्छा, म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स, आपण एका सबस्टन्सचा म्हणतो 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे किती? एवढे ऍटम्सला आपण एकत्र त्या सबस्टन्सचा ऑब्व्हियसली ऍटॉमिक फॉर्मची चर्चा करतो आपण. इज दिस मेनी ऍटम्स. अच्छा, मला सांगा एका ऍटम, इतके ऍटम म्हणजे इतके न्यूक्लियस ना, प्रत्येक ऍटम मध्ये न्यूक्लियस आहेच आहे, एका ऍटम मध्ये एकच न्यूक्लियस आहे, म्हणजे इतके न्यूक्लियस, एका न्यूक्लियसचं वजन किती आहे? एवढं आहे. एका न्यूक्लियसचं वजन एवढं आहे. वजन सॉरी मास म्हणतोय मी, आय एम नॉट सेइंग वेट, आय एम सेइंग मास. एका न्यूक्लियसचं मास एवढं आहे, म्हणजे एवढ्या न्यूक्लियसचं मास किती पाहिजे? ह्याला मल्टिप्लाय करा, 10⁻23 इंटू एकाचं मास, A इंटू 1.67 इंटू 10⁻27, इतकं मोठं केजी. एवढं काय आहे? व्हॉट इज ऑल दिस? हे काय आहे? दिस इज मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स, ऍटॉमिक फॉर्म मध्ये असलेला. तुम्हाला झेपतंय? हे कळतंय का बघा? हॅलो. अच्छा, हे थोडं सिम्प्लिफाय केलं या नंबर्सना, तर मला सांगा हे ऑलमोस्ट 16 आहे ना, हे 96 होतं ना, 96 म्हणजे 100च्या जवळ आहे, म्हणजे ह्याचा प्रोडक्ट ऑलमोस्ट 10 होऊन चालला. 10 जरी मानला, 10 येतो ऑलमोस्ट, करून बघा, 10 येतो. 10 जर आला ह्याचा प्रोडक्ट, हे झाला 24 झालं, मग हे 24 आणि 27 -3 झालं, 10⁻³ झालं, म्हणजे A इंटू 10⁻³ kg होईल हे प्रोडक्ट सॉल्व्ह केल्यानंतर. अरे कळतंय, मी अप्रॉक्सिमेट करतोय पटपट. हा, व्हॉट इज 10⁻³ kg? ग्राम. दिस इज ऑल्सो इक्वल टू A ग्राम. अरे कळतंय? म्हणून आपण काय म्हणतो, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इट्स ऍटॉमिक मास नंबर टाइम्स, म्हणजे 1 ग्राम मोल. आता हे ग्राम मध्ये असल्यामुळे आपण म्हणतो 1 ग्राम मोल ऑफ अ सबस्टन्स इज इक्वल टू इट्स ऍटॉमिक मास नंबर टाइम्स ग्राम. फॉर एक्झाम्पल बघा, 1 मोल ऑफ कार्बन, बोला 1 मोल ऑफ कार्बन किती? कार्बनचा A किती आहे? ऍटॉमिक मास नंबर कार्बनचा किती आहे? तो आहे 12 ग्राम ना. 1 मोल ऑफ कार्बन किती आहे? 12 ग्राम. कार्बनला आपण 1 मोल ऑफ कार्बन म्हणतो. ओके, 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटॉमिक फॉर्म मध्ये, सगळ्या ऍटॉमिक फॉर्म चर्चा करतो. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम किती आहे? 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन. अरे कळतंय? 1 मोल ऑफ नायट्रोजन किती आहे? 14 ग्राम ऑफ नायट्रोजन. कारण नायट्रोजनचा A 14 आहे ना. अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? येस. ओके, हे कुठनं आलं? अच्छा, ऍक्च्युली 1 AMU ची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन कशी सांगतो, डिफाईन कसा केला गेला. व्हॉट इज 1 AMU? 1 AMU हे झालं, पण ते डिफाईन कसं केलं गेलं, डिफिनेशनची पद्धत कशी आहे? 1 AMU इज दॅट मास. 1 AMU इज, व्हॉट इज 1 AMU? 1 AMU इज 1/12 mass of carbon nucleus, C12 nucleus. What is 1 AMU? 1/12 mass of C12 nucleus. अरे कळतंय का? येस. म्हणजे बेसिकली ते हे झालं हेच ना, हे 1/12 म्हणजे काय? 12 न्यूक्लियॉन्स आहे, त्याचं 12 डिवाइड केलं म्हणजे 1 न्यूक्लियॉनचं मास झालं ना. कळतंय का? ओके. अच्छा, चलो हे सगळं तुम्ही पटापट लिहून घ्या, आता पण नसेल लिहिलं तर. पुढे बघू अजून काय. ओके, चला लेट अस सी फोर्थ पॉइंट. तिसरा पॉइंट बघितला होता, आता फोर्थ पॉइंट लेट अस सी रेडियस ऑफ न्यूक्लियस. ह्याच्यावर आपण बोलूयात, रेडियस ऑफ न्यूक्लियस. ओके, ऍक्च्युली बघायला गेलं तर हा जर ऍटम असेल, इफ दिस इज अन ऍटम, तर ऍटमचा रेडियस कुठल्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये असतो? 10⁻⁻10 मीटर, म्हणजे अँगस्ट्रॉम, 1 अँगस्ट्रॉम. कशामध्ये असतो? 1 अँगस्ट्रॉम युनिट, या रेंज मध्ये असतो, या ऑर्डर ऑफ, या पॉवर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये असतो. कळतंय? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये असतो. ओके, अच्छा, तर हे जर असेल तर न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियसचा रेडियस किती, त्याचा रेडियस किती, न्यूक्लियसचा रेडियस किती असतो? तो म्हणजे 10⁵. ह्याचा रेडियस, न्यूक्लियसचा रेडियस किती आहे? दिस इज ऑफ मॅग्निट्यूड
ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻⁻15 मीटर. ह्याला आपण म्हणतो 1 फर्मी. 10⁻⁻15. असं विचार नका करू फक्त 5चा फरक आहे, 10 आणि 15. हे 10⁻⁻, म्हणजे दिस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. द न्यूक्लियस इज सो स्मॉल. न्यूक्लियस इज किती स्मॉल आहे? दॅट मीन्स R इज इक्वल टू कॅपिटल R रेज टू 10⁵ नी स्मॉल आहे. कळतंय? म्हणजे 10,000 पट. हे 10 नाही, 1,00,000 पट स्मॉल आहे. कळतंय का? अरे कळतंय तुम्हाला? म्हणजे ऍटमच्या 1,00,000 पट छोटा आहे काय? न्यूक्लियस. कॅन यू इमॅजिन? म्हणून रुदरफोर्ड म्हणाला होता की ऍटम इज मोस्टली एम्प्टी स्पेस. 1,00,000 पट लहान. कॅन यू इमॅजिन? 1,00,000 पट लहान म्हणजे काय? मे बी मला एक अॅनिमेशन काय करता आलं तर दाखवतो मी, पण 1,00,000 पट म्हणजे इतका मोठा जर ऍटम असेल तर ह्याचा जो काही ह्याचा रेडियस जो आहे, ह्याचा रेडियस, ह्याचे जर 1,00,000 तुकडे केले, 1,00,000 तुकडे, कॅन यू इमॅजिन? 1,00,000 तुकडे एवढ्या रेडियसचे. हा जरा अर्धा तुकडा, हा त्याचा अर्धा 1/4 झाला, हा 1/8 झाला, हा 1/16 झाला. ह्याचा 1,00,000 पट जर रेडियस तुकडा केला आणि त्याचा जर डॉट काढला, म्हणजे किती लहान होईल तो न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस मी असं जरी डॉट काढला तरी तो फार मोठा झाला न्यूक्लियस या रेडियसच्या, या ॲटमच्या तुलनेमध्ये. सो इफ दिस इज ॲटम, दिस डॉट इज ऑल्सो वे लार्ज दॅन न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस ह्याच्यापेक्षा लहान आहे. तुम्हाला कळतंय न्यूक्लियस किती लहान आहे ॲटम मध्ये? ओके. पण इतका लहान असून सुद्धा नाऊ यू कॅन इमॅजिन त्या इलेक्ट्रॉनला फिरायला किती जास्त जागा आहे. ऐसपाईस जागाच जागा आहे इलेक्ट्रॉनला फिरायला. पण ह्याच्यात इतकं लहान असून सुद्धा ह्याच्यामध्ये इतकं मास कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे की अख्ख्या ॲटमचं मास हे त्या न्यूक्लियसचं मास एवढं असतं. म्हणजे कळतं तुम्हाला काय? आणि याच्यावर चार्ज पण याच्यावर इतका लहान कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. अच्छा, चलो. तर दिस इज सम कंपॅरिझन. आता एक ह्याला म्हणतात रुदरफोर्ड मॉडेल. काय मॉडेल म्हणतात? रुदरफोर्डनी काय सांगितलं की रेडियस ऑफ न्यूक्लियस. आता आपण रेडियस ऑफ न्यूक्लियसची चर्चा करू. रेडियस ऑफ न्यूक्लियस, मी हे 1 मिनिट इरेज करून टाकतो. तुम्हाला पाहिजे असेल तरी लिहून घ्या, कंपॅरिझन म्हणून लिहून घ्या. असं हे असं एवढ्या टाइम्स मध्ये हे चालतं. बघा आता रेडियस ऑफ न्यूक्लियस बघू. रुदरफोर्ड काय म्हणाला? रुदरफोर्ड म्हणाला की रेडियस ऑफ न्यूक्लियस जी आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए रेस टू ए चा क्यूब रूट. डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब रूट ऑफ ए. हे रुदरफोर्डनी गणित करून हे काढलं. हे कुठनं आलं आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. म्हणजे R इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, से R0 ए रेस टू 1/3 असं लिहिता येईल मला. हे कॅन राईट लाईक दिस. अच्छा, हे R0 जे आहे त्या R0 ची व्हॅल्यू त्यांनी अशी फाइंड केली. दिस R0 हा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू असते 1.15 इंटू 10⁻⁻15 मीटर. किती असते व्हॅल्यू? 1.15 10⁻⁻15 मीटर. अच्छा, ही झाली रेडियस. आणि जितका ॲटॉमिक मास नंबर मोठा तितका रेडियस पण त्या मोठी. हे रिलेशन तुम्हाला माहिती असू देत. अच्छा, आता लेट अस टॉक अबाउट डेन्सिटी. ही झाली रेडियस ऑफ न्यूक्लियस. 5वा घ्या. लेट अस टॉक अबाउट डेन्सिटी. बघा डेन्सिटी काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम ना. अच्छा, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस बरं का. न्यूक्लियस ही पण काय आहे? डेन्सिटी ऑफ व्हॉट पुढे गेलंय डेन्सिटी, सॉरी, ही काय? रेडियस ऑफ न्यूक्लियस. हे जर डेन्सिटी. व्हॉट इज मास ऑफ न्यूक्लियस? A टाइम्स 1.67 इंटू 10⁻⁻27 kg ना. हे झालं मास ऑफ न्यूक्लियस. मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे? स्फेरिकल असतं. स्फेरिकल मला न्यूक्लियसला तर 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब ना. म्हणजे ह्याचा क्यूब म्हणजे काय आहे? 1.15 इंटू 10⁻⁻15 चा क्यूब. आणि ए क्यूब रूट ऑफ ए चा क्यूब म्हणजे आलं एच. आता तुम्हाला कळतंय? आता बघा हे ए आणि ए कट झालं. लुक ॲट दिस. ए आणि ए काय झालं? कट झालं. म्हणजे डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस इज इंडिपेंडेंट ऑफ ए. कन्क्लुजन आहे.
कळतंय? मग तो हायड्रोजन असू दे का युरेनियम असू दे, प्लुटोनियम असू दे, थोरियम असू दे, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस इज सेम फॉर ऑल. ए कट झालं ना, जो काय आता उरतो सगळं नंबरच आहे. बघा डेन्सिटी म्हणतोय मी बरं का. अच्छा बघा जस्ट काढू किती डेन्सिटी आहे ही. हे 4/3 पायला 3 मानून टाकू का ऑलमोस्ट. चला पायला 3 मानलं. हा हे 1.15 ला 1.2 म्हणू का अंदाजे. 1.2 म्हणतो, आपल्याला अंदाज काढायचा आहे. 1.15 चा 1.2 करूयात. अच्छा 1.2 चा क्यूब किती होतो? हा 1.2 चा क्यूब म्हणजे 1.728 होतो. 1.7 म्हणून टाकू ना, काय प्रॉब्लेम आहे. हा काय झाला 1.7 आणि 1.7 आणि हे पण 1.7च घेऊन चालू, म्हणजे हे आणि हेचा क्यूब कट झाला. असं घेऊन चालू. मग हे काय झालं 10⁻⁻27 इंटू 10⁻+45. म्हणजे पॉवर ऑफ मॅग्नेट्यूड तरी काढूयात ऍटलीस्ट. आणि खाली 4 आहे ना हे. ओके खाली 4 आहे, 4 विसरलो. तर हे काय झालं वेल हे 0.25 झालं. म्हणजे हे 2.5 इंटू 10⁻0.25 आहे ना हे. 0.25 म्हणजे 10⁻28 आलं. -28 इंटू 10⁻45. काय तर हे 2.5 इंटू 10⁻15 2 17. असं आहे तर काय हे कळतंय? हे काय आहे युनिट काय सगळं आपण एसआय युनिट मध्ये घेतलंय. एसआय kg/m³. बघा ही काय आहे डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस. कॅन यू इमॅजिन दिस डेन्सिटी? कॅन यू इमॅजिन दिस डेन्सिटी? डेन्सिटी तुम्हाला इमॅजिन करता येते का? ऍक्च्युली आपल्याला करता येणार नाही असली इतकी भयानक डेन्सिटी. म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये kg/m³. म्हणजे तुम्ही जर 1 मीटर क्यूब हे केलं 1 मीटर क्यूब म्हणजे हे 2 फरशा, अशा 2 फरशा हे 1 मीटर स्क्वेअर इमॅजिन करा. 1 मीटर पट्टी असेल ना, 1 मीटर स्क्वेअर एरिया आणि 1 मीटर हाईट. हे काय झालं 1 मीटर क्यूबचा क्यूब झाला एक. हा या क्यूब मध्ये किती मास भरेल म्हणजे भरावं लागेल एवढे, तेव्हा एवढी डेन्सिटी होईल दिस मच kg. हा 1 मिनिट मी जरा गुगल करतो. व्हॉट इज मास ऑफ टायटॅनिक किंवा कोणी एनी अदर हेवी मटेरियल हेवी ऑब्जेक्ट. तर मास ऑफ एलिफंट इज 6000 kg. आफ्रिकन एलिफंट एका आफ्रिकन एलिफंटचं मास एवढं असतं. म्हणजे 6 × 10⁻³ kg. 10⁻³ हे 10⁻17 म्हणजे किती किती एलिफंट तिथे बसतील त्याच्यात, कळतं तुम्हाला? सो यू जस्ट कॅन इमॅजिन. In fact, we cannot imagine such a big. So you still try to imagine. इतकं मोठं याची डेन्सिटी इतकी जास्त आहे. न्यूक्लियसची डेन्सिटी किती जास्त आहे एका एका मीटर क्यूब मध्ये. इतकं जेव्हा kg मी कुटके भरेल तेव्हा ते किती डेन्स होईल विचार करा, इमॅजिन करा. हा इतका डेन्स तो न्यूक्लियस असतो. कळतं तुम्हाला? इतका डेन्स न्यूक्लियस असतो. डू यू अंडरस्टँड? येस. So this is so essential and so important to note. This is very huge density of nucleus. हा ॲटमची डेन्सिटी कमी आहे. का कमी आहे? कारण ॲटम मध्ये एम्प्टी स्पेस भरपूर आहे. हे रेडियस ऑफ तुम्ही ॲटम जर घेतली r तर तुम्हाला ॲटमची डेन्सिटी मिळेल जी त्याच्यापेक्षा कमी आहे. न्यूक्लियस इतका डेन्स नाही आहे. ठीक आहे. बट न्यूक्लियस इज द मोस्ट डेन्स थिंग. अरे तुम्हाला कळतंय हे? अच्छा हे लिहून घ्या. व्हेरी व्हेरी हाय डेन्स. आणि तो पॉइंट पण लिहून घ्या की डेन्सिटी इज इंडिपेंडेंट ऑफ ए. ए तर कट झालेलं आहे. डेन्सिटी इज इंडिपेंडेंट ऑफ ए. ओके चलो पुढे. ओके झाला का लिहून तुमचं हे? चलो पुढे बघू. आता आपण हे काय बघितलं सगळं जे काही 3-4-5 बघितल्या सगळ्या प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियस बघितल्या. चलो थोडं आता पुढे शिकू. पुढचा एक छोटा बुलेट मारा, स्टार मारा. चला बुलेट स्टार सांगण्याच्या अगोदर थोडंसं इंट्रो सांगतो तुम्हाला. आता आपण बघितलं की न्यूक्लियस इज सो डेन्स, म्हणजे एकदम कुटके भरा आहे न्यूक्लियस. अच्छा आता कुटके भरलेलं आहे तर मला सांगा असा प्रश्न कोणाला पडतो का इतकं
दाबून बसवलेला आहे न्यूक्लियसमध्ये, आणि न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन्स आहेत आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, पण चार्ज फक्त पॉझिटिव्हच आहे. न्यूट्रॉन न्यूट्रल आहेत, फक्त पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्याला निगेटिव्ह चार्ज त्यात नाहीच आहे न्यूक्लियसच्या आत. बरोबर आहे. न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. ओके, नेट चार्ज पॉझिटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज इतकी दाबून दाबून बसवायचे असतील, यू इमॅजिन दोन मॅग्नेट, स्ट्रॉंग मॅग्नेट घ्या तुम्ही, दोन स्ट्रॉंग मॅग्नेट तुम्ही जवळ आणून प्रयत्न करा, लाईक पोल्स, दोन मॅग्नेटचे लाईक पोल्स, बरं का, प्रयत्न करा जवळ आणायचा. इट इज सो डिफिकल्ट. असं भरपूर तुम्हाला दाबावं लागेल, एनर्जी द्यावं लागेल. आता इमॅजिन करा, इतकं दाबून बसवायचं आहे न्यूक्लियस, इतकं दाबून फिट करायचं आहे, इतकं डेन्स करायचं आहे न्यूक्लियस, त्यात इतके प्रोटॉन्स आणि इतके न्यूट्रॉन्स. यू कॅन इमॅजिन युरेनियम, 92 प्रोटॉन्स असतात युरेनियम मध्ये, 92 प्रोटॉन्स, कॅन इमॅजिन, त्यात दाबून बसवायचे, कळतंय. मग मला एक सांगा, इतकं जर ते दाबून बसवत असेल तर असं काहीतरी, असं कुठला फोर्स आहे, कुठली एनर्जी आहे, ते त्या सगळ्या लोकांना, न्यूक्लियस मधल्या सगळ्या न्यूक्लियॉन्सना एकत्र धरून ठेवलेलं आहे. अशी एनर्जी पाहिजे, असं कुठला तरी फोर्स पाहिजे ना, जो त्याच्या एकमेकांच्या रिपल्शनला ओव्हरकम करेल. अरे कळतंय. तुम्ही यू कॅन इमॅजिन ना, दिस इज अ कॉमन सेन्स. एक 4-5 लोक एकत्र राहायला लागले, त्यांच्यामध्ये एकदम फायटिंग आहे, एकदम ते एकमेकांचे वैरी आहेत, तरी पण एकत्र राहायला लागलेत. कळतंय. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत, प्रत्येकाचं सगळं लाइकिंग डिसलाइकिंग वेगळं आहे, बट दे आर स्टेइंग टुगेदर हॅपी, इफ नॉट हॅपीली ॲटलीस्ट समहाऊ दे आर स्टेइंग टुगेदर. याचा अर्थ देर इज समथिंग विच इज बाइंडिंग देम टुगेदर. असं काहीतरी बाइंडर असला पाहिजे, काहीतरी फोर्स असला पाहिजे. असं कुठला फोर्स आहे विच इज बाइंडिंग द न्यूक्लियॉन्स टुगेदर डिस्पाइट द फॅक्ट दॅट देर इज रिपल्शन, देर इज इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन प्रोटॉन अँड प्रोटॉन. अरे कळतंय. हा, असा कुठला फोर्स आहे, तर पुढचा स्टार मारा, ह्याला म्हणतात न्यूक्लिअर फोर्स. याला काय म्हणणार? न्यूक्लिअर फोर्स. अच्छा, आपण आतापर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला. आता बघूयात न्यूक्लिअर फोर्स. व्हॉट इज न्यूक्लिअर? मॅग्नेटिक फोर्स सुद्धा बघितला आपण. नाउ लेट्स सी न्यूक्लिअर फोर्स. बघा, हा एक फोर्स आहे. हा फोर्स, ह्याचे सगळ्यात पहिली क्वालिटी म्हणजे काय? दिस इज व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. हा फोर्स किती आहे? व्हेरी शॉर्ट रेंज. म्हणजे या फोर्सची रेंज किती आहे? फक्त 10⁻⁻15 मीटर टू 10⁻⁻14 मीटर, एवढीच आहे याची रेंज. अरे कळतंय. हा, शॉर्ट रेंज. त्यामुळे न्यूक्लियस ह्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. न्यूक्लियस कॅनॉट बी बिगर देन दिस. का? तर न्यूक्लियस बनतो कधी? जेव्हा ते फोर्स धरून ठेवतो ना सगळ्यांना, कळतंय. आणि त्या फोर्सची रेंजच एवढी आहे, तर न्यूक्लियस ह्याच्यापेक्षा मोठा असणं शक्यच नाही. न्यूक्लियस म्हणतोय मी. अच्छा, दिस इज व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. ओके, बट इट इज व्हेरी स्ट्रॉंग फोर्स. इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स नोन फॉर बाय ह्युमन काइंड. आपल्या लोकांना माहिती असलेला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स म्हणजे तो न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे जर तुम्ही फोर्सची स्ट्रेंथ वाईज तुम्ही कम्पेअर करायला गेले, तर न्यूक्लिअर फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट. त्यानंतर येतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि त्याच्यानंतर येतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटी इज विकेस्ट फोर्स. हा, पण ग्रॅव्हिटी इज लॉंग रेंज फोर्स. ग्रॅव्हिटी वीक आहे स्ट्रेंथनी, पण एक लॉंग रेंज आहे. न्यूक्लिअर फोर्स इज व्हेरी स्ट्रॉंग, बट इट इज व्हेरी शॉर्ट रेंज. हे तुम्हाला कळतंय का? चल, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची मॅग्निट्यूड ह्या दोघांच्या मध्ये कुठं येते स्ट्रेंथ वाईज. ठीक आहे, चलो. सो दिस इज व्हेरी स्ट्रॉंग फोर्स, व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. अच्छा, बर, मग काय झालं पुढे? मग तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? चलो, आता अजून एक पुढची टर्म घ्या. हे लहान लहान टर्म्स आहेत बघा. त्यानंतर आपण हे करू, मास डिफेक्ट. पुढची टर्म घ्या, मास डिफेक्ट. अच्छा, बघा, आता मला सांगा, हे सगळे न्यूक्लियॉन्स एकत्र बाइंड केलेले आहेत, एकत्र राहत आहेत, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये अशी कुठले तरी, आता बघितलं आपण फोर्स बघितला, न्यूक्लिअर फोर्स त्यांना धरून ठेवतो, बरोबर आहे. पण मला सांगा, त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी पण आहे. ऑब्व्हियसली दॅट एनर्जी इज आउटकम ऑफ दिस फोर्स ओनली, ऑब्व्हियसली. पण त्या एनर्जीला काहीतरी नाव द्यायला लागेल, ज्या एनर्जीनी ते सगळे न्यूक्लियॉन्स एकमेकांना धरून ठेवलेले घट्ट. अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा ही एनर्जी जी आहे, ज्या एनर्जीने धरून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या,
जर मी त्या न्यूक्लियसला तेवढी एनर्जी बाहेरनं सप्लाय केली तर ते न्यूक्लियस ब्रेक होईल. न्यूक्लियॉन्स सेपरेट व्हायला लागतील एकमेकांपासून. कळतंय? न्यूक्लियॉन्स एकमेकांना धरून का ठेवलेले त्यांनी? वाय दे आर टुगेदर? बिकॉज देर इज सम एनर्जी, ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ दिस फोर्स ओनली दॅट एनर्जी इज अरायझिंग. या फोर्समुळेच ते अरायझ होतीये, ते काही वेगळे नाही आहेत. पण एनर्जीच्या टर्म्समध्ये एक एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज होल्डिंग देम टुगेदर. त्याला आपण म्हणतो बाइंडिंग एनर्जी. त्याला काय म्हणतो? न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. पुढे शब्द आपण येणार आहे तो, डोंट वरी. आपण हे सगळे एकत्र शब्द बघणार आहे. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो सगळ्यात पहिला व्हॉट दिस मीन्स, व्हॉट इज दिस. अच्छा, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जीने सगळं धरून ठेवलेलं आहे. अच्छा, पण मला सांगा न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी आली कुठनं? बघू. नाव कम्स हिअर कम्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. अच्छा, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. ती म्हणजे काय? बघा, कुठला तरी एक न्यूक्लियस कन्सिडर करा. हा न्यूक्लियस आहे झेड, हा ऍटॉमिक मास नंबर ए. अच्छा, आता हे न्यूक्लियस झालं कसं सांगा मला? तयार झाला कसा? गोष्ट आहे का? तयार कसं झाला? झेड प्रोटॉन्स होते आणि ए मायनस झेड न्यूट्रॉन्स होते. ते एकत्र आले. अच्छा, म्हणजे मला काय लिहिता येईल बघा. आय से थेरॉटिकल मास, असं म्हणतो मी. बरं, एक काम करतो. लेट अस से एमटी. व्हॉट इज एमटी? थेरॉटिकल मास ऑफ न्यूक्लियस. मला सांगा एमटी थेरॉटिकल मास काय असणार आहे त्या न्यूक्लियसचं? हा, मला सांगा. मासला कॉन्ट्रीब्यूट करतो कोण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच करतात ना. हा, म्हणजे काय लिहू मी? झेड इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस ए मायनस झेड इंटू मास ऑफ न्यूट्रॉन. अरे झेपते का? मला सांगा, कुठल्याही न्यूक्लियसचं थेरॉटिकल मास एवढा असायला पाहिजे. अच्छा, थेरॉटिकली हे पाहिजे. हा, पण प्रॅक्टिकली जेव्हा सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट्स केले, जेव्हा एक्सपेरिमेंट करून मास काढलं, तर मास ऑफ न्यूक्लियस हा ए झेड जो न्यूक्लियस आहे ह्याचं ऍक्च्युअल मास काय होतं? म्हणतो मी, ऍक्च्युअल मास ऑफ हा न्यूक्लियस, ऍक्च्युअल मास ऑफ न्यूक्लियस ला सपोज म्हणू एम फॉर ऍक्च्युअल मास. हे थेरॉटिकल मास आहे जे थेरीनी मला काढलं मी असं. ओके, आणि हे ऍक्च्युअल मास जे मी एक्सपेरिमेंट करून काढलं. तर काय असायला पाहिजे होतं? आयडियली काय असायला पाहिजे होतं? दिस एमटी शुड बी इक्वल टू एम ए ना. आयडियली असायला पाहिजे होतं, पण ते असं होत नाही. रिअल लाईफ मध्ये काय झालं? रिअल लाईफ मध्ये बट इट इज ऑब्झर्व्ड दॅट actual mass of nucleus is slightly less. Actual mass of nucleus is slightly less than theoretical mass of nucleus. Actual mass of nucleus is slightly less than theoretical mass of nucleus. अच्छा, हा, आता मग मग डिफरन्स मास गायब कुठं झालं? कुठं गेलं हे मास? कळतंय? डिफरन्स मास गेलं कुठं? देअरफॉर ह्या दोघांमधला मासचा डिफरन्स आहे त्याला म्हणतात मास डिफेक्ट. त्याला काय म्हणतात? मास डिफेक्ट. ह्याला आपण कॅप्शन वापरतो डेल्टा एम. त्याला काय वापरतो आपण कॅप्शन? डेल्टा एम, मास डिफेक्ट. अच्छा, देअरफॉर द डिफरन्स मास ला काय म्हणतो आपण? डेल्टा एम ला आपण म्हणतो मास डिफेक्ट. आणि मास डिफेक्ट किती असतो? एमटी मायनस एम ए. अरे बोला, एमटी मायनस एम ए. व्हॉट इज एमटी? झेड टाइम्स एमपी प्लस ए मायनस झेड टाइम्स एम एन मायनस मास ऑफ द ऍक्च्युअल न्यूक्लियस. अरे तुम्हाला कळतंय का? हे काय आहे? डेल्टा एम. व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय आहे? डेल्टा एम. हा मास डिफेक्ट आहे. मास डिफेक्ट म्हणजे काय झालं? माझ्याकडे लक्षात घ्या, माझ्याकडे शेंगदाणा माझ्याकडे 1 2 3 4 5 असे 10 शेंगदाणे आहेत. 10 पीनट्स, ग्राउंडनट्स 10 माझ्याकडे आहेत.
ते 10 ग्राउंडनटचं मास, प्रत्येकाचं मास समजा काहीतरी अर्धा ग्रॅम आहे, तर 10चं काय झालं, 5 ग्रॅम झालं ना मास. हा, इंडिव्हिज्युअली झालं हे थेरोटिकली. आता जेव्हा मी 10 शेंगदाणे एकत्र आणले आणि दाबून असं शेंगदाण्याचा लाडू बनवला, दाबून, हा, आणि ऑब्व्हियसली मी एकदम क्लिनिकली केअर घेऊन करतोय की कुठं काही सांडत नाही, काही नाहीये. तर मला सांगा काय व्हायला पाहिजे? 10 शेंगदाणे जेव्हा सेपरेट सेपरेट होते तेव्हा त्यांचं मास होतं 5 ग्रॅम सगळ्यांचं मिळून, बरं का, 10चं मिळून 5 ग्रॅम होतं, प्रत्येकाचा अर्धा अर्धा ग्रॅम प्रमाणे. पण जेव्हा मी त्याचं एकत्र करून त्याचा शेंगदाणा बनवला, त्याचा लाडू बनवला, शेंगदाण्याचा लाडू बनवला, तर लाडूचं पण वजन तेच पाहिजे होतं, 5 ग्रॅम पाहिजे असायला पाहिजे लाडूचं वजन. येस ऑर नो? कारण मी कुठे शेंगदाणा खाली पाडलेलं नाहीये, त्यात काही एक्स्ट्रा शेंगदाणा ऍड नाही केला, बरोबर आहे, सगळं ग्लोव्ज वगैरे लावून केलेलं आहे. ओके, असं व्हायला पाहिजे होतं, असं व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. मी जेव्हा शेंगदाणाचा लाडू बनवला तेव्हा शेंगदाण्याचा लाडू जो आहे तर लाडूचं मास हे या मासपेक्षा थोडंसं कमी भरलं, थोडंसं थेरॉटिकल मासपेक्षा थोडं कमी भरलं. अच्छा, आणि हे दोघांच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो? मास डिफेक्ट. हा, आता हे मास गेलं कुठं? मग मास मी जेव्हा एकत्र आणलं तेव्हा मास कमी झालं थोडं, ते मास कमी झालेलं आपण मास डिफेक्ट म्हणतो, पण हे मास कमी झालेलं मास गेलं कुठं? वेअर डिड इट व्हॅनिश? हे कुठं व्हॅनिश झालं? अच्छा, बघा, हे व्हॅनिश झालं अकॉर्डिंग टू द ब्रिलियंट इक्वेशन अँड द मोस्ट फेमस इक्वेशन इन फिजिक्स which is given by none other than Albert Einstein. E is equal to mc square. या इक्वेशनचा अर्थ समजून घेऊ. हे इक्वेशन आहे, ह्याला म्हणतात मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. ह्याला काय म्हणतात? मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. हा, काय आहे? आइन्स्टाईनने काय सांगितलं? आइन्स्टाईनच्या अगोदर आयडिया काय होती की मास इज सेपरेट, एनर्जी इज सेपरेट. मास कॅनॉट बिकम एनर्जी, एनर्जी कॅनॉट बिकम मास. पण आइन्स्टाईननी ऍक्च्युअली हे सांगितलं, आणि हे जेव्हा आइन्स्टाईननी प्रूव्ह करून दाखवलं तेव्हा लोकांना इतकं क्विकली हे पटलं की ऍक्च्युअली असं होतच आहे. इट इज देअर, ऍक्च्युअली असं होत आहे. दिस इज इन डेली लाईफ वी आर एक्सपिरियन्सिंग दिस इक्वेशन. आइन्स्टाईननी काय सांगितलं? एखादा मास एम जर अख्खच्या अख्खं एनर्जी मध्ये कन्वर्ट झालं तर इतकी एनर्जी तयार होते. अरे कळतंय? एनर्जी कॅन कन्वर्ट इनटू मास अँड मास कॅन कन्वर्ट इनटू एनर्जी. दोघंही एकमेकांमध्ये इंटरचेंजेबल आहेत. ह्याला म्हणतात एनर्जी मास इक्विव्हॅलन्स. हे आपण डेली लाईफ मध्ये कुठं बघतो? एक सिंपल आहे, तुम्ही एक बायोलॉजिकली विचार करा. ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीमध्ये आपण वी आर इटिंग समथिंग, वी आर पुटिंग सम मास इनसाइड अवर बॉडी. म्हणजे वी आर इटिंग, वी आर ब्रीदिंग, ड्रिंकिंग वॉटर, येस ऑर नो? अँड दॅट इज द मास दॅट इज गोइंग इनसाइड आवर बॉडी अँड मास इज गेटिंग आउटसाइड ऑल्सो. एक्सक्रिशन पण व्हायला लागले, स्टूल, युरिन, स्वेट, ब्रेथ आउट आपण करतो. येस, विथ ऑल दिस देर इज इनपुट ऑफ मास, देर इज एक्सक्रिशन ऑफ मास. हा, बट मला सांगा, एखाद्या माणसाने एक्स अमाऊंट ऑफ मास घेतलं बॉडीमध्ये आणि एक्स अमाऊंट ऑफ मास सोडेल का तो बाहेर? नाही सोडणार. अरे असं केलं तर मग त्याला एनर्जी कुठनं मिळाली? बॉडी आपली जी चालतीये, आपल्या सगळ्या बॉडीच्या इच अँड एव्हरी सेल चालतायत, बॉडीच्या एव्हरी सेलला एनर्जी देतं जे आहे, जे तयार होतीये, ती एनर्जी कुठनं तयार होतीये? ती एनर्जी तयार होतीये बिकॉज ऑफ दिस. आय मीन व्हॉट मास वी आर इटिंग अँड व्हॉट मास वी आर गिव्हिंग आउट, त्याचा जो काय डिफरन्स आहे, ऑब्व्हियसली पोटामध्ये मास साठणं, चरबी वाढणं, हे गोष्टी मी बघत नाहीये. एकदम तर जो काही मासचा जो काही डिफरन्स आहे, दॅट डिफरन्स ऑफ मास इज गेटिंग कन्वर्टेड इनटू एनर्जी. दॅट्स वाय वी ऑल आर फंक्शनिंग. तो आवर बॉडी इज ऑल्सो फंक्शनिंग. ही एनर्जी कुठून आली? मी थोडीच माझे असं 2 बोटं त्या इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये घातले आणि माझ्या अंगात इलेक्ट्रिकल एनर्जी आली. असं तरी चालत नाही ना आपली बॉडी. आपली बॉडी चालती कशावर? फूडवर चालते. फूड घेतो आपण, म्हणजे मास खातोय. वी आर इटिंग बेसिकली मास. येस. हा, मग त्याला आपण म्हणतो की त्यात केमिकल एनर्जी आहे वगैरे ते, पण दॅट सम अमाऊंट ऑफ दॅट मास इज गेटिंग कन्वर्टेड इनटू एनर्जी. E इक्वल टू mc स्क्वेअर. अच्छा, एनर्जी गेटिंग कन्वर्टेड इनटू मास कुठे बघतो आपण? फोटोसिंथेसिस. सोलर एनर्जी इज फॉलिंग ऑन द लीफ. ओके, आय एम नॉट एक्सपर्ट इन बायोलॉजी, मे बी आय कॅनॉट टीच यू फोटोसिंथेसिस फॉर डिटेल्स, पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी. इन फोटोसिंथेसिस द एनर्जी इज फॉलिंग अँड बिकॉज ऑफ दॅट एनर्जी सम बायोमॉलिक्युल्स आर टेकिंग, the plant is producing something, it's happening there, but definitely energy is converting into mass, yes or no? So there is equivalence between energy and mass.
हे एनर्जी आणि मासचं इक्विव्हॅलन्स कोणी सांगितलं? अल्बर्ट आइन्स्टाईन. दिस इज द मोस्ट फेमस इक्वेशन इन फिजिक्स. अच्छा, हे इथं कुठं हे मास, त्याच्यात मास काय आहे? हा मास म्हणजे बेसिकली मास डिफेक्ट. तो मास काय आहे? मास डिफेक्ट. आपल्या पण बॉडीमध्ये ना, आपल्याला बॉडीमधली एनर्जी जी मिळाली ती एनर्जी, हे इक्वेशन जर वापरायचं ठरलं तर हा मास कुठला आहे? आपला खाल्लेला मास नाही आहे किंवा सोडलेला मास नाही आहे. हे खाल्लं आणि सोडल्याचा डिफरन्स जो आहे ते त्या मास कशामध्ये कन्वर्ट झाला? एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे ऍक्च्युअली हे इक्वेशन काय पाहिजे? E इक्वल टू डेल्टा एम सी स्क्वेअर. ऍक्च्युअली हे इक्वेशन काय पाहिजे? E इक्वल टू डेल्टा एम सी स्क्वेअर. एनिवे, तर आपण इक्वल टू एम सी स्क्वेअर प्रमाणे घेतो, पण यामध्ये एम काय आहे? एम नुसतं मास नाहीये, तर एम आहे मास डिफेक्ट. एम काय आहे? मास डिफेक्ट. अच्छा, म्हणजे लक्षात घ्या. अच्छा, मग मला सांगा, हा जो मास डिफेक्ट, हे जे मास जे कमी झालं, ते मास आइन्स्टाईनच्या नुसार कशामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे? एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. येस, आणि त्याच एनर्जीला आपण काय म्हणतो? बाइंडिंग एनर्जी. कळतंय? मग ह्याच्या अनुसार काय पाहिजे? बाइंडिंग एनर्जी शुड बी हाऊ मच? डेल्टा एम सी स्क्वेअर. अरे कळतंय? डेल्टा एम सी स्क्वेअर म्हणजे व्हॉट इज डेल्टा एम? डेल्टा एम म्हणजे हे, म्हणजे झेड इंटू एम पी प्लस ए मायनस झेड इंटू एम एन मायनस द ऍक्च्युअल मास ऑफ द हे असं का दिलं मी? ओके, ए आणि झेड. ओके, सो सॉरी, तुम्ही पण काय सांगत नाही मला. अच्छा, ओके, दिस इज व्हॉट? दिस इज ए आणि हे झेड, ॲटॉमिक नंबर आणि रंग मास. ओके, चला ठीक. तर मी तुम्हाला सांगतोय, तर ही ती बाइंडिंग एनर्जी आहे. दिस इज द बाइंडिंग एनर्जी विच इज होल्डिंग द न्यूक्लियस टुगेदर. इज इट अंडरस्टूड टू यू? राईट. लिहून घ्या. काय लिहून घेणार? ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे न्यूक्लिअर फोर्स तरी तुम्ही लिहून घेतले. हे जास्त काही पॉईंट नाही, 2च पॉईंट्स आहेत. अच्छा, ह्याच्यात अजून काही गोष्टी गप्पा आहेत, पण मी त्या सगळ्या इथे एक्सप्लेन करत बसत नाही. तर असं समथिंग सेल्फ एक्सप्लेनेटरी, व्हेरी स्मॉल थिंग्स. ओके, त्या तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळून जाईल. नसेल तर आय विल गिव्ह यू, डोंट वरी. त्यानंतर पुढे लिहा मास डिफेक्ट. पुढे लिहा मास डिफेक्ट. लिहिलं असं? डेल्टा एम. ओके, टाका. खाली लिहा की as we know, a nucleus is formed by nucleons such as proton and neutron. Point number 1. As we know, okay, theoretically, mass of nucleus should be how much? Theoretically, mass of nucleus should be, mt equal to this, theoretically, okay. But it was observed the actual mass of nucleus of this element is say Ma. Say Ma. लिहा खाली. Ideally Mt should be equal to Ma. Ideally काय पाहिजे? Mt should be equal to Ma. Okay. खाली लिहा. But it is observed that actual mass of nucleus is slightly less than the theoretical mass. Okay, this difference in masses is called mass defect. म्हणजे what is mass defect? लिहा mt minus ma आणि हे लिहा. अरे कळतं तुम्हाला? अच्छा, लिहिलं हे. पुढे according to Einstein's mass energy equivalence काय? E equal to mc square. This mass defect converts into equivalent energy while formation of nucleus. Acha, this energy is called binding energy.
दिस एनर्जी इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. हा मग लिहा, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एम सी स्क्वेअर अँड राईट दिस. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? लिहून घ्या सगळं. चला आता उलटा विचार करता येईल. आता काय करू? उलटा विचार कसं करू? बघा बघा, हा आता तुम्ही हे लिहून घेतलं, तुम्हाला कळलं, ओके. आणि एक काम कर, तुम्ही मास डिफेक्ट लिहिलं ना, लिहिल्यानंतर तुम्ही पुढे लिहिला तर पुढे ठीक आहे, बाइंडिंग एनर्जी झालं, तर पुढे जस्ट एक टर्म लिहून टाका, बाइंडिंग एनर्जी खाली. मग व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? किंवा असं करू, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी नाव द्यायला. कॉल इट न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. व्हॉट इज न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी? लिहा. It is that energy by which all the nucleons are held up together. All the nucleons are held up together. Okay? हा, that's it. बघा, लक्षात आहे. आता मला सांगा, बाइंडिंग एनर्जी जी आहे ह्याचा उलटा विचार कसा करता येईल? इनफॅक्ट हा विचार केला म्हणूनच हे ऍक्च्युली इक्वेशन आहे. हे इक्वेशन ह्याचा फायदा झाला भरपूर, कारण ह्याचा फायदे बघूया बरेच आहेत, पण ह्याचा तोटा पण झाला, नुकसान. म्हणजे द एंटायर डिस्कवरी ऑफ ॲटम बॉम्ब, अणु बॉम्ब जो आहे, न्यूक्लिअर वेपन, हे कुठनं आलं? द एंटायर आयडिया ऑफ न्यूक्लिअर वेपन हे आलं या इक्वेशनवरनं. त्यामुळे बरेच लोक आईन्स्टाईनला क्रिटिसाइज करतात, बिकॉज ऑफ दिस इक्वेशन द ॲटम बॉम्ब वॉज इन्व्हेंटेड. ऍक्च्युली असं आईन्स्टाईनला काही दोष द्यायचा गरज नाही, कारण ऍक्च्युली ह्युमन बिंग्सनी एनिवे डिस्ट्रॉय करण्यासाठी काही ना काहीतरी दुसरा पर्याय काढलाच असता. पण या इक्वेशननी भरपूर मिस्ट्री सॉल्व्ह झाली आणि याचा भरपूर फायदे पण झाले. न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे चालतं, सगळं ह्याच्यावर चालतं. हा, ओके. बघा एक सेकंड, ह्याचा वापर मग न्यूक्लिअर वेपन मध्ये कसा करून घेतला मला एक सांगा. आता मी काय केलंय बघा, इतके प्रोटॉन्स, झेड प्रोटॉन्स आणि ए मायनस झेड न्यूट्रॉन्स एकत्र आणून दाबून मी काय बनवलेलं आहे? न्यूक्लियस बनवलेलं आहे. हा, म्हणजे न्यूक्लियस बनलाय म्हणजे काय झालंय? या मास मधले थोडासा मास, यातला या मास, थेरॉटिकल मास मधला थोडासा मास, डेल्टा एम मास कशामध्ये कन्व्हर्ट झाला? कशामध्ये कन्व्हर्ट झाला? एनर्जी मध्ये कन्व्हर्ट झाला. त्याला आपण म्हणतो बाइंडिंग एनर्जी. येस ऑर नो? अच्छा, आता मी ही प्रोसेस उलटी केली तर, एक ऑलरेडी न्यूक्लियस आहे, एक काय आहे? न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियस मध्ये ऑलरेडी तो न्यूक्लियस आहे, आता त्या न्यूक्लियसला मी फोडलं, त्या न्यूक्लियसला मी जर स्प्लिट केलं तर काय होईल? त्यातले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स स्प्लिट होतील, वेगळे होतील. हा, हे जे वेगळे होतील बरोबर आहे, पण ती बाइंडिंग एनर्जी जी आहे, ती जी काय एनर्जी आहे, ज्या एनर्जीने ते एकमेकांना बाउंड केलेलं आहे, ती एनर्जी आता बाहेर लिबरेट होईल. ती एनर्जी काय होईल? बाहेर, इट विल बी एक्झोथर्मिक. ती एनर्जी बाहेर, not exothermic. Exothermic is a chemical reaction. This is a nuclear reaction I'm talking about. त्यातनं एनर्जी लिबरेट होईल, रिलीज होईल. कुठली एनर्जी रिलीज होईल? दिस बाइंडिंग एनर्जी विल बी रिलीज्ड. कळतंय? हा, आणि ही बाइंडिंग एनर्जी जी रिलीज केलेली आहे त्याचा डिस्ट्रक्टिव्ह वापर सुद्धा करता येऊ शकतो, कन्स्ट्रक्टिव्ह सुद्धा करता येऊ शकतो. बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा, जस्ट आपण एक इमॅजिन करू, जर 10 ग्रॅम मास, 10 ग्रॅम फार मोठा आकडा आहे, बर, असा भरपूर काहीतरी मास आहे, त्या मासला मी स्प्लिट केलं आणि फक्त 10 ग्रॅम मास डिफेक्ट त्यात क्रिएट झाला. लेट मी जस्ट गिव्ह वन कॅल्क्युलेशन. जर हा मास किती आहे? 10 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 10 to power -1 kg ना, -2 kg ना, kg. आणि सी स्क्वेअर काय? 3 × 10 to power 8 चा स्क्वेअर. अरे कळतंय? तर हे काय झालं? 9 × 10 to power झालं 14 जूल. 9 × 10 to power 14 जूल. कॅन यू इमॅजिन? म्हणजे 10 ग्रॅम, फक्त 10 ग्रॅम, 10 ग्रॅम जर मास डिफेक्ट मी क्रिएट करू शकलो, रादर 10 ग्रॅम इतका अमाऊंटचा मास मी एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करू शकलो, कळतंय? एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करू शकलो तर मला किती एनर्जी मिळणार आहे? दिस मच जूल. आकडा छोटा आहे का मोठा आहे? दिस इज ह्यूज. ही एनर्जी किती मोठी आहे? दिस इज ट्रिमेंडस एनर्जी. तुम्हाला कळतंय? हा,
म्हणून ह्याच्यातनंच सायंटिस्ट लोकांना तेव्हाच्या जो काही वॉर, सेकंड वर्ल्ड वॉरची गोष्ट आहे ही, जेव्हा त्या वॉरच्या सगळ्या सिनारिओमध्ये जेव्हा सायंटिस्ट लोकांना गरज होती की अरे बॉम्ब बनवायचे कसे, बॉम्ब बनायचा म्हणजे काय करायचं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ बॉम्ब, टू डिस्ट्रॉय करायला काय लागतं, एनर्जी लागते, असंच डिस्ट्रॉय काही होत नाही. हा, मग ती एनर्जी आणणार कुठनं, ती एनर्जी, दिस इज द बेस्ट सोर्स ऑफ एनर्जी. मग काय करा, मग बॉम्ब मध्ये काय असतं, न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन, हे काय असतं, हायड्रोजन बॉम्ब किंवा फिशन बॉम्ब हे कुठले असतात, ते एका न्यूक्लियसला स्प्लिट करतात. न्यूक्लियसला, कुठला, युरेनियमच्या न्यूक्लियसला स्प्लिट होतात. आपण हे पुढे आपल्या सिलेबसमध्ये येईल कदाचित, तेव्हा आपण जास्त डिटेलमध्ये बघू. आय विल टेल यू द रिॲक्शन, ऍक्च्युअल रिॲक्शन काय होत असते त्याची, आणि ॲटम बॉम्ब बनतात कसे. तर एखादा जर ॲटम स्प्लिट झाला तर त्यातनं इतकी एनर्जी बाहेर पडेल. किती एनर्जी बाहेर पडेल, इक्विव्हॅलंट टू, लक्षात घ्या, त्याचा इनिशियल मास, त्या न्यूक्लियसचं इनिशियल मास जे काही होतं आणि फायनल मास स्प्लिट झाल्यानंतर जे काही होतं, त्या दोन मासेस मधला जो डिफेक्ट आहे, मासचा डिफरन्स जो आहे, तो डिफरन्स कशामध्ये कन्वर्ट होतो, एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो, ऍज पर दिस इक्वेशन. सायंटिस्ट लोकांना हवं होतं, एनर्जी भरपूर हवी होती. बघा, कुठल्याही मासला जर c² ने मल्टिप्लाय केलं तर एनर्जी भरपूरच मिळणार ना. हा, त्यामुळे बेस्ट वे टू गेट एनर्जी इज व्हॉट, टू स्प्लिट अ न्यूक्लियस. एका न्यूक्लियसला स्प्लिट करा. हा, तर न्यूक्लियसला, कुठल्या न्यूक्लियसला स्प्लिट करा, विच न्यूक्लियस इज इझी टू स्प्लिट. आता न्यूक्लियसला स्प्लिट करणं काय चेष्टा नाहीये, कारण आपण बघितलं न्यूक्लियस किती डेन्स आहे. न्यूक्लियसला स्प्लिट करणं इज नॉट अ जोक. हा, मग कुठल्या न्यूक्लियसला स्प्लिट करा, जो न्यूक्लियस अनस्टेबल आहे, जो न्यूक्लियस अनस्टेबल आहे. अशा अनस्टेबल न्यूक्लियसला जर स्प्लिट करू शकलो, अनस्टेबल कुठला न्यूक्लियस अनस्टेबल आहे, जो हेवी आहे, हेवी. हा, असे हेवी न्यूक्लियस कुठले आहेत, युरेनियम, थोरियम, हे सगळे हेवी, पिरियडिक टेबल मधला खालचा तो एरिया सगळा हेवी न्यूक्लियस आहेत. आणि हे हेवी न्यूक्लियस जर मी स्प्लिट करू शकलो तर काय होईल, भरपूर, तो इनिशियल आणि फायनल एनर्जी, इनिशियल मास आणि फायनल मास, म्हणजे स्प्लिट व्हायच्या अगोदरचं मास आणि स्प्लिट झाल्यानंतरचं मास, ह्याच्या मधला जो डिफरन्स आहे, म्हणजे मास डिफेक्ट आहे, तर मास डिफेक्ट कशामध्ये कन्वर्ट होईल, इक्विव्हॅलंट एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल, ऍज पर दिस इक्वेशन. आणि दॅट एनर्जी विल बी ट्रिमेंडस एनर्जी, ह्यूज एनर्जी, आणि इट विल बी लाईक अ एक्सप्लोजन. हे झालं ॲटॉमिक वेपन, बॉम्बचं. हा, पण जर मला हे जे स्प्लिटिंग आहे, हे स्प्लिटिंग जे आहे, हे कंट्रोल्ड वे मध्ये करता आलं, इफ आय कॅन डू दिस इन कंट्रोल्ड वे, मी काय करू शकतो, ही एनर्जी एका कंट्रोल्ड मॅनर मध्ये जनरेट करू शकतो. आणि या एनर्जीने मी आय कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, आय कॅन कन्वर्ट दिस इनटू सम युजफुल एनर्जी. सो दॅट इज यूज ऑफ ॲटॉमिक वेपन और यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी, अँड देर इज मिसयूज ऑल्सो इन फॉर्म ऑफ अ बॉम्ब. ठीक आहे, चलो आपण ह्याच्यावर अजून न्यूक्लिअर रिएक्शन्स, जेव्हा फिशन फ्युजन आपण जेव्हा करू तर जास्त चर्चा ह्याच्यावर करू. ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला बाइंडिंग एनर्जी, मास डिफेक्ट ह्या टर्म्स तुम्हाला कळल्या. बघा, पुढे जाऊयात. ओके, चला, आपण चर्चा केली न्यूक्लिअर फोर्स, न्यूक्लिअर एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. आपण हे बघितलं की ही बाइंडिंग एनर्जी येते कुठनं, तर न्यूक्लियसला फॉर्म करायला आपण थोडी बाहेरनं असं त्याला गरम केलं, असं एनर्जी बाहेरनं देऊन चालत नाही. ती एनर्जी तो काय करतो, आतल्या आतच जनरेट कशी करून घेतो. इनिशियल म्हणजे न्यूक्लियस बनायच्या अगोदरचा मास, थेरॉटिकल मास, आणि ऍक्च्युअल मास, फायनल मास, ह्या मासचा डिफेक्ट, जो काही डिफरन्स मास आहे, तर डिफरन्स मास कशामध्ये कन्वर्ट करून टाकतो, इक्विव्हॅलंट एनर्जीमध्ये कन्वर्ट करून टाकतो, विथ अकॉर्डिंग टू इक्वेशन E=mc². आणि ती एनर्जी असती, ती बाइंडिंग एनर्जी असती, ती त्या न्यूक्लियसला धरून ठेवते. ओके, हे बघितलं आपण मागच्या क्लासमध्ये, म्हणजे ओके. बट देन मी तुम्हाला सांगितलं की आता या क्लासमध्ये आपण बघूयात स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. काय बघूयात, पुढचा स्टार घ्या, स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. आपण कधी म्हणतो की एखादा न्यूक्लियस स्टेबल आहे, एखादा न्यूक्लियस स्टेबल नाहीये, तुम्हाला कळतंय. बघा, तर बाइंडिंग एनर्जी जी आहे, बेसिकली बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, लक्षात घ्या. बाइंडिंग एनर्जी म्हणजे अशी एनर्जी ज्याच्यात सगळ्यांनी एकत्र बांधले गेलेले आहेत, सगळ्यात एकत्र बांधले गेले. समजा 4-5 मित्र राहतात एका ठिकाणी, प्रत्येक जण एकमेकांवर डिपेंडंट आहे. हा, मी याच्यावर डिपेंडंट आहे, याच्यावर डिपेंडन्सी आहे, म्हणून प्रत्येक जण डिपेंडन्सी आहे, त्यामुळे जरी पटत नसेल तरी पण एकत्र राहतायत. पण इमॅजिन करा, माझी दुसऱ्यावर डिपेंडन्सी जी काय, समजा मला
त्याचं काहीतरी आय नीड हिज लॅपटॉप सपोज, मी त्याच्याबरोबर राहतोय, आमच्यामध्ये भांडण असून सुद्धा, वाद असून सुद्धा आम्ही एकत्र राहतोय का, तर आय एम युझिंग हिज लॅपटॉप, तो मला लॅपटॉप, माझी गरज काहीतरी फुलफिल करतो. येस ऑर नो? एक्झाम्पल म्हणजे मी त्याला काहीतरी बाइंड आहे, आय एम बाइंडिंग विथ हिम थ्रू समथिंग. येस ऑर नो? बाहेरनं कोणीतरी आला आणि मला लॅपटॉप दिला, तर म्हणता अरे तू कशाला पाहिजे, हे घे माझा लॅपटॉप वापर. आता माझ्या लॅपटॉपची गरज माझी सुटली, मला बाहेरनं लॅपटॉप मिळालाय, मग मला ह्याच्यावर बाइंडिंग काही आहे का? आता नाहीये. नाऊ आय हॅव नो गिव्ह अँड टेक विथ हिम. मला त्याच्यावर अशी काही बांधिलकी नाहीये. यू अंडरस्टँड दॅट? म्हणजे देर इज नो डिपेंडन्सी ऑन दॅट. दॅट इज अ बेटर वर्ड. कारण मला ऑलरेडी मला जे काही पाहिजे ते मला मिळालेलं आहे. तुम्हाला कळतंय? हा. देन आय एम नाव फ्री. मग त्याच्यावर डिपेंडन्सी नाहीये. कळतंय? सिमिलरली बँडिंग एनर्जी वर्क्स लाईक दिस. सगळ्यांचं इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन ओव्हरकम करून सुद्धा सगळ्यांना इतकं कमी क्लोज डेन्स भागात एकमेकांना पॅक करून ठेवायचं काम ही करते बाइंडिंग एनर्जी करते. पण समजा मी त्या सगळ्या न्यूक्लियॉन्सना ती काय जे त्यांची बाइंडिंग एनर्जीनी धरलेली आहे त्याला बाइंडिंग एनर्जी दिली, तर ते फ्री होतील. दे आर फ्री टू मूव्ह नाव. दे आर नो मोर डिपेंडंट ऑन इच अदर. कळतंय? हा. तर आता ह्याचा अर्थ आपण हे बघूयात की कुठले एलिमेंट्स, कुठले न्यूक्लियस स्टेबल न्यूक्लियस आहेत. स्टेबल म्हणजे काय? इट इज नॉट इझी टू स्प्लिट देम. आणि कुठले अनस्टेबल आहेत, विच इज इझी टू स्प्लिट. इझी टू स्प्लिट आणि डिफिकल्ट टू स्प्लिट. अच्छा, म्हणजे लक्षात घ्या, ज्याची बाइंडिंग एनर्जी कमी, ज्याची बाइंडिंग एनर्जी कमी, त्याला कमी एनर्जी देऊन सुद्धा ते फ्री होतील ना. ज्याची बाइंडिंग एनर्जी जास्त, त्याला मला जास्त एनर्जी द्यावं लागेल स्प्लिट करायला. हा, म्हणजे स्टॅबिलिटी जर आपण विचार केला, स्टॅबिलिटी, तर कुठले जास्त स्टेबल वाटतात आपल्याला? असे न्यूक्लियस ज्याच्यात बाइंडिंग एनर्जी ज्याची जास्त आहे ते जास्त स्टेबल, ज्याची कमी आहे ते कमी स्टेबल. ही प्राइमा फेसी आयडिया बरोबर आहे. पण नुसती बाइंडिंग एनर्जी इज नॉट अ सफिशियंट क्वांटिटी और पॅरामीटर टू डिसाइड स्टॅबिलिटी. देर इज वन मोर पॅरामीटर विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज, बघा, दॅट इज कॉल्ड ॲज, पहिला लक्ष द्या, देन आय विल टेल यू व्हॉट टू राईट. ती म्हणजे बाइंडिंग एनर्जी, बीई, लेट अस से बीई फॉर बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. न्यूक्लियॉन म्हणजे ए ना. ए इज नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. व्हॉट इज दिस? हा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ही जी पॅरामीटर आहे, हा पॅरामीटर डिटरमाइन करतो की कुठला स्टेबल आणि कुठला अनस्टेबल. सांगतो तुम्हाला हे असं का. लक्षात घ्या, एक सिंपल गोष्ट बघा तुम्ही, की दोन माणसं आहेत. एक माणूस अर्न करतोय 1000 रुपये, एकाचा पगार 1000 रुपये, आणि दुसऱ्याचा पगार समजा 500 रुपये. एकाचा पगार 1000 रुपये, दुसऱ्याचा पगार 500 रुपये. अच्छा, मला सांगा कुठला श्रीमंत कुठला गरीब? हु इज पुअर, हु इज रिचर? 1000 रुपयावाला रिच म्हणता येईल तुम्हाला, आणि 500 रुपयाला पुअर, असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन सांगता येईल. हा, पण दिस इज नॉट सफिशियंट. व्हाय? आय टेल यू. त्याचा पगार 1000 रुपये आहे, पण त्याच्या फॅमिलीमध्ये 4 लोक राहतात. फॅमिलीमध्ये किती लागतात? 4 लोक राहतात. म्हणजे तो 1000 रुपये जे कमवतो, 4 लोक ते युटिलाइज करतात. हा जो 500 रुपये कमवतो, हा सिंगल आहे, बॅचलर, सिंगल आहे माणूस, हे बाकी काय फॅमिली मिल नाही. हा, आता मला सांगा कोण रिच कोण पुअर? येस. आता हे 1000 रुपये जर 4 लोक युटिलाइज करतात, तर पर हेड किती आला? 250 रुपये. आणि ह्याचा पर हेड काउंट किती आहे? 500 रुपये. सो ही इज रिचर दॅन दिस पर्सन. तुम्हाला कळतंय? हा, सेम थिंग. म्हणजे एखादा रिच किंवा पुअर नुसतं त्याच्या सॅलरीवरनं ठरत नाही, तर सॅलरी पर हेड, सॅलरी किती जण युटिलाइज करतायत. मी तुम्हाला एक सिंपल गणित सांगतोय, एक लॉजिक सांगतोय. लॉजिक इथं आपण युटिलाइज करतोय म्हणून सांगतोय, बाकी दुसरा काही पर्पज नाही याचा. लॉजिक ऐका त्यातनं आणि सोडून टाका. लेट्स कम बॅक टू दिस. येस, यू अंडरस्टँड दिस? हा. सो जस्ट ॲज दिस, बाइंडिंग स्टॅबिलिटी पण नुसती बाइंडिंग एनर्जी डिपेंड करत नाही. स्टॅबिलिटी कोणावर डिपेंड करत? फक्त बाइंडिंग एनर्जी डिपेंड करत नाही. हा, मी तुम्हाला मगाचं एक्झाम्पल जे दिलं, बाइंडिंग एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी कमी, हे एक एक्झाम्पल दिलं, एक तुम्हाला आयडिया सांगायला. पण मोर करेक्ट आयडिया कुठली आहे? बाइंडिंग एनर्जी पर युनिट और बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. हा, ही किती आहे हे इम्पॉर्टंट आहे, हे समजणं इम्पॉर्टंट आहे. बाबा एकाची बाइंडिंग एनर्जी फार जास्त आहे, अरे पण त्याच्यामध्ये न्यूक्लियॉन्स पण जास्त आहेत. तुम्हाला कळतंय? एकाची बाइंडिंग एनर्जी कमी आहे, अरे पण त्यात न्यूक्लियॉन्स पण कमी आहे. तुम्हाला कळतंय फरक? हा, तर एका न्यूक्लियॉनला किती बाइंडिंग एनर्जी
पर एका न्यूक्लियॉनला किती आहे, हा, दॅट विल डेफिनेटली डिटरमाइन की तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. म्हणजे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर एखाद्या न्यूक्लियस मधली बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर कमी असेल, हा, तर डेफिनेटली इट इज अनस्टेबल. तुम्हाला कळतंय? म्हणजे अनस्टेबल याचा अर्थ काय, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर कमी असेल, तर त्याला थोडीशी बाहेरने एनर्जी दिली तर तो लगेच फ्री होऊन जाईल, म्हणजे तो स्प्लिट होईल, अनस्टेबल आहे ना तो जास्त. पण एखाद्या न्यूक्लियसमध्ये बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त आहे तर तो जास्त स्टेबल आहे, त्याला स्प्लिट करणं सोपं नाही आहे, जास्त स्टेबल आहे तो. अच्छा, सो हे तुम्ही कसं लिहाल, असं लिहा बाइंडिंग एनर्जी इज दॅट एनर्जी. आय थिंक हे वाक्य लिहिलंय अगोदर मी, पण तरी पण सांगतो. बाइंडिंग एनर्जी इज दॅट एनर्जी which holds the nucleons together. In other words, binding energy is that energy which is needed to be given to separate the nucleons. Okay. Thus, prima facie वरवरपणे बघायला गेलं तर प्राइमा फसीली बहुतेक गेलं हे स्पेलिंग, प्राइमा फसी. Thus, prima facie lower the binding energy. Lower the binding energy, it should be easier to separate the nucleons. Okay, full stop. खाली लिहा. More accurately खाली, stability of a nucleus is better judged by a term called binding energy per nucleon. लिहा, called binding energy per nucleon, which is equal to हे लिहा BE upon A. खाली BE upon A खाली लिहा BE upon A is is खोडा. BE upon A signifies energy available per unit nucleon. अच्छा, so खाली lesser the binding energy per unit nucleon, lesser the BE by A, unstable is the nucleus. Okay, and vice versa. Vice versa म्हणजे काय, larger the BE by A, more difficult it is to or stable it is. Okay, चलो पुढे.